वाढत्या थंडीमुळे सर्दी, खोकला, कफ असे आजार वाढतात. अशा वेळेला असा हा गुणकारी आयुर्वेदिक काढा बनवून पिलात तर अगदी आराम मिळतो. तर नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण सर्दी, खोकला, कफ यावर अगदी रामबाण इलाज हा काढा बघणार आहोत. 2 प्रकारचा हा काढा आपण बघणार आहोत. अगदी गुणकारी आणि आयुर्वेदिक हा काढा असणार आहे. यासाठी आपल्याला काही घरातीलच साहित्य लागणार आहे. तर इथे मी दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत. यासोबतच इथे आपल्याला 3 ते 4 लवंग घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी 6 ते 7 काळी मिरी घेतलेली आहे. यासोबतच इथे मी गवती चहाची पानं घेतलेली आहेत आणि ही पानं माझ्याकडे अशी सुकलेली आहेत. तुमच्याकडे जर ताजा गवती चहा असेल तर तो वापरू शकता तुम्ही. आणि ही पानं अशा पद्धतीने थोडीशी कट करून घेतलेली आहेत. आणि इथे मी ही तुळशीची पानं घेतलेली आहेत. अगदी 10 ते 15 ही तुळशीची पानं आहेत छोट्या आकाराची. तर तुळस आणि ही जी गवती चहाची जी पानं आहेत ही थोडीशी जास्त कमी घेतला तरी चालू शकतं. आणि यासोबतच इथे मी 1 मोठा चमचा गूळ घेतलेला आहे. गूळ थोडासा असा चिरून घेतलेला आहे. तर हा काढा बनवताना शक्यतो गुळाचाच वापर करायचा आहे. अगदीच वाटलं तर तुम्ही खडी साखर इथे वापरू शकताय, अन्यथा गुळच वापरायचा आहे. आणि गुळाचं प्रमाण तुम्हाला काढा किती गोड हवा आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता. यासोबतच एक अर्धा इंच आलं अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेलं आहे आणि 2 हिरवी वेलची घेतलेली आहे. तर हा आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी हे साहित्य आपल्याला लागणार आहे. इथे मी गवती चहाची पानं आणि तुळशीची पानं हाताने चुरून काढ्यामध्ये वापरणार आहे. मिरं, लवंग, दालचिनी, आलं आणि ही हिरवी वेलची आपल्याला थोडीशी कुटून टाकायची आहे. तर हे साहित्य मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. तुम्ही हवं तर मिक्सरला फिरवून घेऊ शकता. अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे, जाडसर कुटून घ्यायचं आहे. गवती चहा आणि तुळशीची पानं हाताने चुरून टाकणार आहे. गूळ आपल्याला नंतर लागणार आहे. तर हे घेतलेलं साहित्य अशा पद्धतीने थोडंसं कुटून घ्यायचं, म्हणजे हे काढ्यामध्ये शिजताना याचा सगळा अर्क काढ्यामध्ये उतरला जातो. तर अगदी असं हे जाडसर मी कुटून घेतलेलं आहे सगळं साहित्य. आणि आता ही जी आपण तयार केलेली जी पेस्ट आहे, जाडसर पेस्ट आपल्याला काढ्यामध्ये घालायची आहे. तर ही बाजूला ठेवते आणि आता आपण एका भांड्यामध्ये काढा बनवणार आहोत, त्यासाठी पाणी घेऊयात. तर इथे एका भांड्यामध्ये मी 3 कप पाणी घेते आणि हा 1.5 कप काढा तयार होणार आहे. 2 प्रकारचा अर्धा ते पाऊण कप होईल असा काढा तयार होईल. तर इथे तुम्हाला जेवढा काढा बनवायचा आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे. तुम्हाला जर 2 कप काढा बनवायचा असेल तर 4 कप पाणी घ्यायचं आहे. जेवढा काढा हवा आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं, म्हणजे हा काढा शिजवण्यासाठी घेतलेलं पाणी अर्ध होईपर्यंत हा काढा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता या पाण्यामध्ये आपण जी आलं आणि मसाल्याची जाडसर पेस्ट केली होती ती घालायची आहे. यासोबतच ही गवती चहाची पानं अशा पद्धतीने हाताने थोडीशी चुरून घालायची. ताजा जर तुमच्याकडे गवती चहा असेल तर तो सुद्धा हाताने अशा पद्धतीने तुकडे करून किंवा तोडून घाला. तुळशीची पानंसुद्धा हाताने या पद्धतीने थोडीशी चुरून टाकायची, म्हणजे या सगळ्यांचा अर्क व्यवस्थित या काढ्यामध्ये उतरला जातो. तर आता घातलेलं सगळं साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता हा काढा मी गॅसवरती उकळण्यासाठी ठेवलेला आहे. मध्यम गॅसवरती हा काढा मी उकळायला ठेवलेला आहे. हा काढा उकळत असताना याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक गोष्ट घालायची आहे, ती म्हणजे एक छोटा चमचा ओवा याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे. तर हा ओवा कुटायची गरज नाही आहे, त्यामुळे मी नंतर वापरलेला आहे. घशामध्ये खवखव असेल, खोकला असेल आणि कफ असेल तर काढ्यामध्ये असा हा अर्धा चमचा ओवा किंवा एक छोटा चमचा ओवा जरूर वापरा. हा काढा मध्यम गॅसवरती बारीक असा उकळत आहे आणि हा उकळत असतानाच याच्यामध्ये मी आता गूळ घालते. गूळ अगदी शेवटी जरी घातला तरी चालू शकतं किंवा हा काढा उकळत असताना घातला तरी चालू शकतं. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गुळाचं प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी करू शकता किंवा थोडासा वाढवला तरी चालेल. गूळ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हा काढा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. आणि जेवढं आपण पाणी वापरलेलं आहे या काढ्यामध्ये ते अर्ध होईपर्यंत हा काढा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. मध्यम गॅसवरती किंवा बारीक गॅसवरती एक 7 ते 8 मिनिटे हा काढा आपण उकळवून घेणार आहोत किंवा अर्धा होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. तर हा काढा आता असा मिक्स करत राहायची किंवा हलवत राहायची गरज नाही आहे. बारीक गॅसवरती तुम्ही असाच सोडून द्या आणि एक 7 ते 8 मिनिटानंतर गॅस बंद करा. त्यानंतर आपला काढा हा तयार होतो. तर हा अगदी गुणकारी काढा लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही पिऊ शकता. लहान मुलांना जर द्यायचा असेल तर तो अगदी एक 4-5 चमचे किंवा एक पाव कप तुम्ही हा काढा देऊ शकताय. मोठ्यांसाठी अर्धा कप हा काढा दिवसातून 2 वेळा देऊ शकताय. तर हा काढा उकळत असताना जवळजवळ 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत आणि आता शेवटी एक 2 ते 3 मिनिट काढा उकळायचा आहे. त्यावेळेला आपल्याला याच्यामध्ये 1 चमचाभर हळद घालायची आहे.
या काढ्यामध्ये हळद जास्त शिजवायची नाही आहे, त्यामुळे अगदी शेवटी घालायची आहे. हळद घातल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटच हा काढा बारीक गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती उकळायचा आहे. तर आता हा काढा उकळत असताना साधारण 7 ते 8 मिनिटे झालेली आहेत. काढा अर्धा झालेला आहे आणि या काढ्याला रंग बघू शकता, अगदी सुंदर असा रंग या काढ्याला आलेला आहे. काढा आता आपला तयार झालेला आहे. इथे आता गॅस मी बंद करते आणि अगदी गरमागरम हा काढा आपल्याला पिण्यासाठी एका कपामध्ये गाळून घ्यायचा आहे. या काढ्यामध्ये आपण ज्या गोष्टी वापरलेल्या आहेत त्या सगळ्याचा अर्क या काढ्यामध्ये उतरलेला आहे आणि मस्त रंग या काढ्याला आलेला आहे. तर इथे आयुर्वेदिक अगदी गुणकारी असा हा काढा तयार झालेला आहे. हा काढ्याचा पहिला प्रकार आपण बघितला, तर आता दुसरा प्रकार बघणार आहोत, जो आता शिल्लक राहिलेला काढा आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पाणी वाढवू शकताय. जर काढा तुम्हाला एवढाच करायचा असेल, पाणी नाही वाढवला तरी चालेल. तर आता या तयार केलेल्या काढ्यामध्येच आपल्याला अगदी शेवटी अर्धा चमचा ही चहा पावडर घालायची आहे. तर इथे साधारण हा जो काढा आहे अर्धा ते पाऊण कप होणार आहे, त्यासाठी इथे मी अर्धा चमचा ही चहा पावडर घातलेली आहे. तुम्ही जेवढा काढा करणार आहात त्यानुसार ही चहा पावडर कमी जास्त करू शकता. घातलेली पावडर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हा काढा आपल्याला एक 3 ते 4 मिनिटे बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे. ज्यांना चहाची आवड आहे त्यांना हा काढा प्रचंड आवडू शकतो किंवा ते आवडीने पिऊ शकतात. हा काढा अगदी मस्त लागतो. म्हणजे आपण ब्लॅक टी पितो, हर्बल टी पितो किंवा लेमन टी पितो, असा हा मस्त काढा तयार होतो आणि पिण्यासाठी अगदी आयुर्वेदिक गुणकारी असा हा काढा आहे. आणि असा काढा पिल्यानंतर चहा पिल्याचं सुद्धा समाधान होतं आणि अगदी गुणकारी असा चहा म्हणू शकता तुम्ही. याला ब्लॅक टी म्हणू शकता, हर्बल टी म्हणू शकता. अगदी गुणकारी असा तयार होतो. बारीक गॅसवरती हा काढा मी अगदी 3 ते 4 मिनिटे उकळून घेतलेला आहे. हा काढा मी आता गाळून घेते. तर याचा रंग तुम्ही बघू शकताय. आपण पहिला जो काढा बनवला त्याच्या तुलनेत याचा रंग थोडासा वेगळा आलेला आहे, कारण यामध्ये आपण चहा पावडर वापरलेली आहे आणि हा आपला दुसऱ्या प्रकारचा काढा तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला हवा असेल तर थोडासा लिंबू असा पिळून घ्या, म्हणजे प्यायला खूप छान लागतो हा काढा. ज्यांना चहा आवडतो त्यांच्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे हा काढा. तर हा 2 प्रकारे बनवलेला काढा तयार झालेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही हा काढा नक्की बनवून बघा. सर्दी झाली असेल, खोकला असेल किंवा कफ झाला असेल, त्याच्यावरती अगदी गुणकारी असा हा काढा आहे. हा काढा तुम्ही जर दररोज प्यालात तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी, खोकला, कफ या गोष्टी होणारच नाहीत आणि झाल्यानंतर जर तुम्ही घेतलात तर त्यामध्ये आराम नक्कीच मिळतो. घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये अगदी गुणकारी आयुर्वेदिक 2 प्रकारचा हा काढा तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने बनवून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.